महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात झालेल्या एका दुर्दैवी रस्ता अपघातात प्रसिद्ध रील स्टार आणि व्यावसायिक प्रेम भाटी यांचा मृत्यू झाला। या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं असून ही संपूर्ण घटना त्यामध्ये कैद झाल्याचं सांगितलं जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास प्रेम भाटी हे मोहणे परिसरातून आपल्या घरी परतत होते। यावेळी रस्त्यावर विखुरलेली खडी असल्याने त्यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि वाहन घसरून ते रस्त्यावर कोसळले। या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर रिक्षा असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे। रस्त्यावर पडून असलेल्या खडीमुळे हा अपघात घडल्याचा दावा करत यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। प्रेम भाटी यांच्या निधनामुळे कल्याणसह परिसरात शोककळा पसरली आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून सामाजिक, व्यावसायिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली आहे। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून अपघातामागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे। मी शिवाजी कृष्णा पाटील इथे रिक्षाचं काम करतो आणि सेंट्युअर रनमध्ये व्हाईस प्रेसिडेंट आहे युनियनचं, कपिल पाटलांच्या युनियनचं। मी वेळोवेळी पत्रकारांना सांगितलं, वार्ड अधिकाऱ्यांना सांगितलं की इथे खडी पडलेली असते, या गाड्या इथे लागलेल्या असतात, पाठीमागे बघा दिसत असेल तुम्हाला, पण कोणाचाही लक्ष नाही। आज सकाळी 3 वाजता इथे एक TV स्टार यूट्यूबर त्याचा एक ॲक्सिडेंट झाला आणि जागेवर खलास झाला तो माणूस। तर ही जी खडी पडलेली आहे ही खडी सर्व रस्त्यावर आलेली आहे आणि त्या रस्त्यावरून आलेल्या खडीवर तो व्यक्ती पडला, त्याच्या डोक्याला मार लागला, जागेवर खलास झाला। याला जबाबदार जे पण अधिकारी असतील त्यांना सस्पेंड करा, त्यांच्यावर कडक कारवाई करा। एवढं बोलून माझे 2 शब्द अधिकारी, ठेकेदार आणि कर्मचारी, पण त्यांनाही कर्मचाऱ्यांना कळेल हे चुकीचं काम आम्ही इथं काम करणार नाही। तरी कृपा करून हे लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा मी रिक्षा युनियनच्या माध्यमातून आंदोलन छेडेन।